उत्सवाच्या निमित्ताने रूपरेषा आणि कार्यक्रमाच्या साठी सर्व गावकरी मंडळींना आणि पत्रकारांना बोलवलेले सर्वप्रथम सगळं गावकरी मंडळींचं सहर्ष स्वागत आणि आभार मानतो। आपल्या 12 मे 2025 ची यात्रेच्या स्वरूप कशा पद्धतीचं ठरलेले याचा आपण कार्यक्रमासाठी रूपरेषा ठरलेली 9 तारीख 10 तारीख आणि 11 तारीख हा 3 दिवसाचा काला होणार आहे। त्यानंतर 12 तारखेला आपल्या भैरवनाथाच्या हातपुरे होणार आहे, अभिषेक होणार आहे सकाळी, नंतर हातपुरे होणार आहे आणि दिवसभर दर्शनासाठी लोक येतील त्यांचं तिथं व्यवस्था केली जाणार आहे आणि संध्याकाळी छबिना होणार आहे अशी रूपरेषा ठरलेली आहे। आणि या पुढील आता कार्यक्रमाचं नियोजन काय असेल ते बाकीची मंडळी बोलतो। वाह मॅडम आणि काकणीताई या चला। सगळी पद्धतशीर झाली, बाकीचं ते काय असेल ते तमाशा ते काय आम्ही कधी जात नाही, आम्हाला माहित पण नाहीये। मग कुठे यात्रा कमी पडली ते पण आम्हाला माहित नाही। यात्रा तर झाली, आमच्याकडे पाहुणे आले, आम्ही म्हटलं आमची यात्रा आहे गावची, पाहुणे आले, यात्रा झाली। नेहमीप्रमाणे लोक पब्लिकनी गर्दी केली देवाच्या दर्शनाला। 11 वाजेपर्यंत इथं गर्दी होती। यात्रा करणे हा नक्की काय असतं ते तरी आम्हाला समजून सांगायचं। मंडप वगैरे नव्हतं इथं। विक्रम गायकवाड म्हणून साहेब आले, त्यांनी मग साधारण इथे सगळं साफसफाई करून थोडी फरशी बसवली आव्हानामध्ये। त्याच्यानंतर मग ती फरशी खराब झाली, मग शेटने हातात घेतलं हे सगळं। नंतर हे सगळं डेव्हलप झालं, देवाला लाईट लागली। आज तुम्ही पाहता ना लाईट किती भरपूर देवाला, पहिलं असं काही नव्हतं। आता साधारण जशी शेटने हातात घेतलं तशी लाईट चालू झालेली आहे सगळीकडे। रात्रंदिवस दिवसाचं बंद करतात पण रात्रभर एवढी लाईट चालू असते। ती झाडं वगैरे लावली, बघू त्यांची पोरावानी काळजी घेतो, झाडांची पाणी वगैरे घालतो, हे सगळं साफ करतो। प्रत्येक रविवारी आरती व्हायची आणि आरती तर होती रोज देवाची सकाळी आणि संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान तळी भंडार होतो आणि त्याच्यानंतर आरती होती। तर जवळजवळ 50 महिला आरतीला असतात। हरिनामाचा सप्ताह होता तो काय या मंदिरात कधी झाला नाही, पण तो आम्ही 2019 पासून चालू केलेला आहे। 3 दिवसाचा सप्ताह असतो, 3 दिवस सप्ताह असतो, हरिजागर होतो, नंतर कार्याने हा सप्ताह संपतो। पण ज्यावेळेस मी साधारणतः आता एक 8-10 वर्षापासून पाहतो, त्यावेळेसची जी भरायची यात्रा आणि आत्ताची भरती यात्रा ती अतिशय उत्साहित आणि आनंदायित होती। सांगायचं म्हणजे किसन शेठ गोरे हे अध्यक्ष झाल्यापासून सगळ्यात महत्वाचं काम झालं म्हणजे आपल्या मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आणि देखणा झाला। हे किसन शेठ गोरेंनी अध्यक्ष झाल्यानंतर अनेक प्रकारची विकास कामे आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये केली। म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी बऱ्यापैकी पाहिलं इथं गाड्या असायच्या, गाड्यांचा खच असायचा, पोलिसांनी ज्या जप्त केलेल्या गाड्या ऍक्सिडेंटच्या गाड्या त्याचा खच असायचा। या ठिकाणी कुत्री मांजरी बसलेली, पुढं काय कुणी घाण केलेली अशी अवस्था या ठिकाणी असायची। पण किसन शेठ अध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित फरशा, साफसफाई व्यवस्थित, या ठिकाणी रंगरंगोटीचं काम, मंदिराचे काम आणि सगळ्यात प्रामुख्याची गोष्ट म्हणजे आपल्या भैरवनाथ महाराजांची जी मूर्ती आहे आपल्याला जी आकर्षित आहे ती अत्यंत सुबक अशी मूर्ती किसन शेठ अध्यक्ष झाल्यानंतर या ठिकाणी स्थानपन्न झाले। गावकऱ्यांच्या प्रत्येक गावकऱ्याच्या सहकार्यातून झाले। माणूस करतोय तो एक माणूस नाही करत, तर त्याच्या मागे गाव उभं राहतं आणि त्यामुळे तो माणूस पुढे असतो। तर तुम्हाला पुढचा माणूस चुकीचा वाटेल, तुम्ही जर गावची यात्रा तुम्ही जाऊन तक्रार करून त्या ठिकाणी जर गावची यात्रा मागच्या वेळेस तुम्ही थांबवली होती, मग का थांबवली? गेली 40 वर्षापासून मी या यात्रा कमिटीमध्ये काम करत आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेला भैरवनाथ कमिटीने या यात्रेमध्ये भाग घेऊन गाड्याचे शर्यती असेल, हाटपुरी असेल, भैरवनाथाची पालखी असेल, हे कार्यक्रम सगळ्या रीतीने सगळ्या काय गोष्टी केलेल्या आहेत इथून पाठीमागे 25-30 वर्षापासून आणि त्याचा मी साक्षीदार आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक अध्यक्ष झाले आणि राजीनामे काहींनी त्यांनी त्या ठिकाणी दिले की स्वतः होऊन ते म्हणले की बाबा आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे, तुम्हाला वर्गणी गोळा करण्यासाठी अडचण नको, काही गोष्टी घडायला नको म्हणून आपण ही कमिटी स्थापन केली
आणि त्या पद्धतीने यात्रा सुरू झाली. यात्रा सुरू झाल्याने त्याच्यानंतर हा पुरस्कार बोलणार आहे. त्याच्यानंतर बैलगाडा शर्यत संध्याकाळी आणि पत्रकार परिषद या संदर्भात हा विषय आहे. हा कशासाठी पत्रकारांनी मला विचारलं की नेमकं काय. ज्या वेळेला पहिली मीटिंग झाली या ठिकाणी मंदिरामध्ये त्यावेळेला कोर्टात काय संधी होईल त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. आणि त्या वेळेला ते म्हणजे आम्ही बैलगाड्याची शर्यती बनवतो. आता मी माझा मोठेपणा सांगत नाही. घाट आमचं मालकीचं आहे, ठीक आहे. मी त्यांना ताबडतोब परवानगी सगळ्यांना आमच्या सदस्यांना विचारलं की ते म्हणतात की घाट वाढवायचा. सदस्य म्हणजे आपली कुठलीही प्रकारची अडचण आहे त्यांना परवानगी देऊन टाका आणि त्यांना घाटासाठी मी परवानगी सुद्धा दिली. म्हणजे कसं ती जी टिकवायची असते ही या अशी असते. दुसरी गोष्ट वर्षांनी सांगितलं की या ठिकाणी आपण काही नियमावली बनवलेली आहे आणि नियमावली बनवत असताना आमचे सहकारी मित्र त्यांनीच बनवलेली आहे नियमावली आणि 13 जणांना वाचून दाखवली त्यांनी. आणि या मंदिरामध्ये बसून टाळ वाजायला लागले 2019 पासून. ते मला उपाध्यक्षांना सांगता आलं नाहीये पण टाळ वाजायला लागले आणि मग ती यात्रा त्यावेळेसही चांगली पार पडली. बैलगाड्याचा घाट 2 दिवस छान मध्ये आपला झाला. दुसऱ्या दिवशी आपल्याला दुर्वाशेठच्या तिथे आखाड्याचा कार्यक्रम फार मोठा. 12 रफिक आले, 1,51,000ची कुस्ती लावली आपण. त्याच्याही सुद्धा माझ्याकडे सगळे फोटो आहेत.